माहिती आहेत. सगळ्यात पहिलं तर त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्या ह्याच्यात 5 पार्टनर आहे. माझं पुन्हा एकदा खुलावाने मागा जरी घेत असेल तरी 5 पार्टनर कोणी सांगावं तुमच्या कंपनीमध्ये. तुमची कंपनी कधी स्थापन झाली, या कंपनीतले 5 पार्टनर कोण, हा माझा त्यांना आव्हान आहे. बाकी माझं त्यांनी घ्यावं न घ्यावं याच्यावर ऑब्जेक्शन नाही. माझं शासकीय जी प्रशासकीय यंत्रणा याच्यावर बेसिक माझं ऑब्जेक्शन आहे. कारण सगळे नियम गुंडाळून कोणाला तरी ते मिळावं याच्यासाठी शासकीय अधिकारी काम करत होते. मी त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करायला मी सरकारला भाग पडेल. कारण माझ्याकडे जे पेपर्स आहे त्या हिशोबाने जर बघितलं की या ज्या अधिकाऱ्यांनी मागच्याच टेंडर काढत असताना ITR आणि कोणत्याही जनरली टेंडर कोणतं असो त्याची सिस्टीमच असते. मग साधं रस्त्याचं असेल 5 लाखाचं का असत नाही एखादं काम, नाही तर 500 कोटीचं असेल, नाही तर 5000 कोटीचं असेल, याच्यात 3 वर्षाचं ITR असणं आवश्यक असतं. असं कोणताही माणूस रस्त्यावर उठेल आणि टेंडर टाकेल आणि घेईल असं नसतं. त्याची पथ काय आहे म्हणजे ITR 3 वर्षाचं त्याचं काय हे असतं. मागच्या काळात या टेंडरमध्ये 40 कोटीची सॉल्व्हन्सी कंपल्सरी केली होती. या अधिकाऱ्याने ही 40 कोटीची सॉल्व्हन्सी काढून टाकली. जर 40 कोटीची सॉल्व्हन्सी जर यांच्याकडे द्यायची क्षमता नसेल तर हे 67 कोटीचं हॉटेल कसं घेणार हा माझा प्रश्न आहे. टर्नओव्हर याच्यात जवळपास 50 कोटीचा असला पाहिजे 2 मागच्या फायनान्शियल याचा. हे सगळं काढून टाकलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही कंपनी रजिस्टर आहे का नाही आहे हा माझा प्रश्न अधिकाऱ्यांना आहे आणि शिरसाटांना सुद्धा. त्याला माघार घेतलं तरी फसवणूक तुम्ही केलेली असं माझं मत आहे. तरी मंत्रिपदाचा वापर केला असं म्हणायचं तुम्हाला? बिलकुल. मंत्रिपदाशिवाय दुसरे लोक काय संभाजीनगरात काय 40 आणि 50 आणि 67 कोटीवाले काय लोक नाही काय? मोठे 200 आणि 500 1000 कोटीचे लोक आहे संभाजीनगरात. त्यांना काय अवघड काम आहे का हे घेणं? पण कोणाला यूज द्यायचं नाही, कोणाला याच्यात सहभागीच होऊ द्यायचं नाही. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आखलेल्या क्लिअर दिसतात. नाही तर तसं पाहायला गेलं तर संभाजीनगरात हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहे, टुरिझमची राजधानी आहे. असं असताना फक्त शिरसाटाच्या मुलांचंच येतं. आणि या सगळ्या आता एवढ्या अटी शर्ती काढल्या होत्या, कोणी टेंडर भरू शकेल ना. आणि मग या अटी शर्ती का काढल्या होत्या हा माझा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना, त्यांचा जो SDM आहे त्याला प्रश्न राहील. महसूल खात्याचे मंत्री यांनासुद्धा मी याचं डिटेल दिले. त्यांनी काय पावलं उचलले मला माहिती नाही, परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीनं अनागोंदी चालू आहे तर कबूल केलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की एक मराठी माणूस व्यवसायामध्ये उतरत होता आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून विरोधकांनी जो आहे तो खोडा घातलेला आहे. जर हिंमत असेल तर तुम्ही स्वतः या टेंडरमध्ये भाग घ्या, ह्याच्यात निविदा प्रक्रियेत भाग घ्या, मी तुमचं स्वागत करतो. मला वाटतं आम्ही आमच्या 2-5 एकर शेतीच्या उत्पन्नात खुश आहोत. आम्हाला मोठ्या हॉटेलची गरज नाही, आमचा तो धंदा नाही आहे. शिरसाटांचा असेल त्यांचा बापजात्याचा धंदा तर मला काही माहिती नाही, आमचा तो धंदा नाही आहे. त्याच्यामुळे अशा याच्यात ज्याचे जे व्यवसाय ते करत बसतील, आपला काय संबंध अशा विषयाशी. तुम्ही खोडा घातलात असं त्यांनी म्हटलं. काय खोडा घातला? मी नियम आणि कायद्याने केलं. नियम कायद्यात बसेल तर अजूनही घ्या ना, आमचं काहीच म्हणणं नाही. आमचं म्हणणं तुम्ही घेऊ नये असं मुळीच नाही आहे. नियम आणि कायद्याने घ्या असं आमचं म्हणणं आहे. तुमच्यासाठी नियम कायदे गुंडाळून नका ठेवू, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी आमचं घ्यायला कोणाला विरोध नाही, कोणी घेऊ शकतं. त्यांनी असंही म्हटलं की ज्या पद्धतीने वैयक्तिक टीका तुम्ही सुरू केलेली आहे, हे माझ्याकडे सुद्धा अनेक काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मी बोललो तर भारी पडेल असं त्यांनी म्हटलं. मला असं वाटतं काचेच्या घरात राहणं आणि दुसऱ्याच्या घरात दगड फेकण्याची गरज नाही. नितेश राणे काय काय बोलले होते मागच्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. कसं ते प्रकरण आत्ताचं त्यांच्या ज्या मुलाचं प्रकरण कसं निपटवलं मला माहिती आहे. कोण 2 माजी महापौर आले, संभाजीनगरहून आले, कुठं भेटले, काय नाही भेटले. पण मला असं वाटतं एका मुलीचा त्यात विषय असल्यामुळे मी त्याच्यात जास्त बोलत नाही आणि मी कधी व्यक्तिगत विषयात जात नाही. मी हा विषय सार्वजनिक आहे, याच्यात बोललेलो आहे. पण काचेच्या घरात राहण्याने दुसऱ्याच्या घरावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मी सांगतो. त्यांनी असं म्हटलं की यांना झोपता उठता आता टक्केवारी जी आहे ती दिसायला लागलेली आहे. जो टक्केवारी देईल त्याचा झेंडा फडकवू अशी स्थिती निर्माण झाली असंही त्यांनी म्हटलं. तर संभाजीनगरात येऊन बघा, आमचं काय 22,000 स्क्वेअर फीटचं घर नाही. मुंबईत आमचं काय 72व्या मजल्यावर घर नाही. आमच्याकडे काय अत्याधुनिक शेती नाही.
आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत. त्याच्यामुळं मला असं वाटतं तुम्ही जे जे आत्तापर्यंत केलेले किंवा करता त्याचं ज्ञान आम्हाला शिकवायची गरज नाही. सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. DPCमध्ये काय करतात, तुमच्या घरातली मंडळी कोणाला फोन करतात, किती दम मारतात, किती शिव्या देतात, मला सगळं माहिती आहे. पण मला वाटतं तो तुमचा व्यक्तिगत विषय ज्यावेळेस ज्याला शिव्या देतात तो जर आमच्याकडे आला त्या दिवशी आम्ही बघू. पण आता तो तुमचा विषय, त्यामुळे मला असं वाटतं टक्केवारी वगैरे शिरसाटांची काय मोठी शेती आहे का? 22,000 स्क्वेअर फूटचा बंगला झाला. शिरसाटांच्या कोणत्या इंडस्ट्री चालू आहे? 72 मजल्यावर त्यांनी घर बांधलं. मग शिरसाटांच्या गाड्या घोड्या दुसऱ्याच्या नावावर का आहेत, स्वतःच्या नावावर का नाही? मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी आहेत, बोलायला लावू नका एवढंच. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की बँकेनी मला लोन जो आहे तो दिलेला आहे, बँक स्वतः मला लोन अप्रूव्ह करण्यासाठी आली होती, मी बँकेकडे गेलो नव्हतो. असं मला सांगा. मग ते भास्कर तो टी व्हीवर एक कोणता तरी पिक्चर आहे आता आलेला आहे, भास्कर काहीतरी, आणि तो धुळ्यात भास्कर वाघचं पण असंच प्रकरण होतं. हर्षद मेहताचं पण असंच प्रकरण आहे बँकांचं, तुमच्या माहितीसह सांगतो. तर अशा बँकात येत असेल तर कोण बँका येतात त्यालाही पाहू ना आपण. ज्याच्या खिशात 1 रुपया नाही त्याला तुम्ही 65 कोटीचं कर्ज देणार आहे का? असं कसं देऊ शकता तुम्ही? इथं मला काल एका मुलीचा फोन आला नागपूरहून. ती म्हणे मला IAS मी त्याच्यासाठी तयारी करते, मला ₹1,00,000 कर्ज बँक मंजूर करायला 2 वर्ष झाले. तिचं नाव आहे माझ्याकडे. तिने मला स्वतःहून फोन केला की इथं शिरसाटांना तुम्ही 65 कोटी कर्ज मंजूर करता, मी UPSCची तयारी करते, मला ₹1,00,000-2 लाख रुपये लागतात, तर माझे सगळे नातेवाईक मिळून माझी तयारी करतायत आणि मला ₹1,00,000 2 लाख रुपयाचं कर्ज मिळत नाही. बँका यांना कशी देतात 65 कोटीचं कर्ज? शेतकऱ्याला काय नाही देत ₹1,00,000 कर्ज द्यायला. शेतकऱ्याला 10 चक्रा कामाला लगेच यांनी टेंडर टाकला, लगेच याच्या घरी बँका येऊ लागल्या. शेतकऱ्याला ₹1,00,000 कर्ज का नाही देत ती बँक? हरामखोर कोणतीची असेल ती बँक. मुद्दा हाच आहे ना की तुम्ही तुमच्या पॉवरचा सरकारचा वापर याच्या कामासाठी करताय.